वीरशैव वाणीला दिलेलं नाही, लिंग धर्म दिलेलं नाही आहे. म्हणून आम्ही काय सांगा आजचा विषय म्हणजे भारत सरकारने जाती जनगणनाचे एक उपक्रम हाती घेतलेले आहे. त्याच्यामध्ये वीरशैव लिंगायतांनी त्या कालममध्ये काय लिहायचं आणि सर्वांची विचारधारा काय आहे, कानूनात्मक काय आहे आणि धर्म परंपरेची सिद्धांत काय आहे हे सर्व समीक्षा करण्याकरिता आणि समाजाचे काही प्रमुख आणि शिवाचार्य महाराष्ट्रातला बोललेले होते. आणि पुढील मोठं एक सर्व बैठक 2 ऑगस्ट 26 तिथं एक सर्व महाराष्ट्रातील आणि तेलंगणाचे शिवाचार्यांचे तसेच महाराष्ट्रातील समाजाच्या प्रमुख मंडळींचे एक बैठक बोलावली आहे. त्याच्यानंतर एक शिष्टमंडळ तयार करून केंद्र सरकाराकडे जाऊन त्याची विचारमंथन करून या धर्माविषयी एक प्रकारची विशिष्ट मध्ये समावेश करण्याकरिता प्रयत्न करणं या आजच्या बैठकीचं ठरलेलं आहे. समाजाला काय आवाहन करणार? समाजाला तुम्ही प्रतीक्षा का पुढच्या बैठकीपर्यंत पुढच्या बैठकीपर्यंत तुम्ही प्रतीक्षा करा. जाती गणनेबद्दल आपली भूमिका काय आहे? आमच्या भूमिका म्हणजे सर्वांची भूमिका जे ठरेल तेच आमच्या भूमिका राहील. 2 ऑगस्टला विरोध का समर्थन? विरोध का समर्थन असतं? विरोध नाही, समर्थन नाही, जे काय तात्विक आहे तेच. 2 तारखेला त्या सुयोगामध्ये अनेकांनी आपला विचार व्यक्त केले. वकील लोकांनी किती बोलले तर चालते, जजला मात्र एकच बोलावं लागते. तशी सर्वांचे ऐकून मंथन करून पुढे जाण्याकरता शिवाचार्यांचे एका छोटूस मीटिंग बोललो. गाई गर्दीमध्ये 2-3 दिवसामध्ये तेवढे जमू शकले नाही. मागावर सपोर्ट केलं तेवढं तरी काम फोन केले असते तेवढं अजून आले नसते. आणि त्याप्रमाणे आज छोटूसा कार्यक्रम झाल्यानंतर एवढा मोठा निर्णय घेणं आता बालाजी पंडाने म्हणल्यासारखं हे थोडंसं कमी पडतं. अजून एक आपल्याला असा करू, हा लहान गोष्ट नाहीये, सगळा विषय विधी झालेला आहे, मोठी गोष्ट आहे. भारतामध्ये जवळपास वीरशैव लिंगायतांची संख्या जवळपास भारतात 5 कोटी आहे. त्या 5 कोटीसाठी कमीत कमी 3.5 कोटी तरी एकाच मार्गाने गेले तर हा पुढे भविष्यातील समाजाचे कल्याण होणार. कसं करता येईल म्हणून शिवाचार्यांचे मी संपर्क केलो, चर्चा केलो आणि आता म्हणले ते समाजाचे आपल्या प्रतिनिधीच्या रूपाने विचार ऐकलो. आज खरोखरच एक महत्वपूर्ण बैठक आहे. असंच आम्ही काल गेले 30 तारीखला मुंबईला आम्ही समन्वय सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः यामाहुस प्रकृतिं शास्त्रपारगाः तां धर्मकारिणीं शंभो प्रणमामि परां वैराग्य धर्मपीठेशं व्यासादि मुनिमानितं वेदादिभाष्यकर्तारं वेद सिद्धांत बोधकं ब्रह्मी वक्रादिनादंत्य प्रथमतः हिमवत केदार वैराग्य पीठाचे आदि जगद्गुरु एकोरामाराध्यापासून नगरी आनंदनगरमध्ये जाती गणनेची विषयामध्ये वीरशैव लिंगायतांचे गुरु असलेले शिवाचार्यांचा एक छोटूसा त्या छोटूसा बैठकीच्या इथं उपस्थित असून उत्तर व्यक्त केलेले बेटमोरेकर महाराज, विष्णुदेकर महाराज, उदगीरकर महाराज, मुखेडकर महाराज, बाळापूरकर महाराज, तमनूरकर महाराज आणि त्याप्रमाणे इथं उपस्थित असलेले समस्त शिवाचार्य आणि समाजातील गण्यमान्य प्रमुख भक्त मंडळी आणि पत्रकार समस्त सरकार. एक भारतामध्ये स्वातंत्र्यापूर्वी हा जातीगणना झालेला होता, जवळपास 75 वर्षापूर्वी.